नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज 5 एप्रिल 2026 काल दुपारनंतर हळदीला काय मिळालेले आहे बाजारभाव आणि सध्या महाराष्ट्रात संपूर्णच काय मिळत आहे हळदीला बाजारभाव पहा मित्रांनो, वेळ न लावता आपल्या चॅनलच्या माध्यमातून. पण विनंती आहे मित्रांनो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे दररोजचे हळदीचे बाजारभाव पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती आहे जिंतूर नंबर 1. अवकाल्य हळदीला 37 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 12,600 रुपयाचा. सर्वसाधारण दर मिळाला 13,000 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,751 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे लोहा. राजापुरी हळदीला अवकाल्य आहे 7 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 9,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 11,700 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 12,201 रुपया. यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो नांदेडला हळदीला अवकाल्य आहे 1,169 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 11,200 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 13,200 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 15,010 रुपये. यानंतरची बाजार समिती मुंबई. लोकल हळदीला मुंबईला अवकाल्य आहे 435 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 16,500 रुपयाचा. सर्वसाधारण दर मिळाला 20,250 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 24,000 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे शेनगाव इथे लोकल हळदीला आवक आलेली आहे 99 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला शेनगावला हळदीला 11,500 रुपयाचा. सर्वसाधारण दर 12,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,500 रुपयाचा. यानंतरची बाजार समिती आहे हदगाव तामसा या ठिकाणी लोकल हळदीला आवक आलेली आहे 100 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 11,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 12,000 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 13,000 रुपयाचा. मित्रांनो, यानंतरची वसमत बाजार समिती आलेली आहे. वसमतला लोकल हळदीला आवक आलेली आहे 794 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 10,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 12,950 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 15,900 रुपयाचा. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती पुन्हा सेनगाव. आवक आलेली आहे 77 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 11,500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 12,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,100 रुपये. तर मित्रांनो, असे दररोजचे हळदीचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.